नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पुण्यातील एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात कोथरूड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. IAS अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेल्या पूजा खेडकर आता नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांना मसुरी प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. शिवाय UPSC परीक्षेत फायदा व्हावा यासाठी तिच्या आईवडिलांनी घटस्फोटाचा बनाव रचला का याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. ससून हॉस्पिटलमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या सामाजिक संस्थांकडून बेवारस तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते, अशा रुग्णांवर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून बेवारस ठिकाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्यात एका महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने तिचा मृत्यू झाला आहे. सायली धुरी असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता माहीर पांदी याच्यावर मुंबईत गुंडांनी हल्ला केला आहे. गुंडांनी गाडीची तोडफोड करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केल्याचे माहीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे. जागेचा बनावट करारनामा व कधीही रद्द न होणारे बनावट कुलमुख तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी हेमंत बागेरेड्डी मोटाडू याला अटक केली आहे. जयप्रकाश सीताराम गोयल यांनी फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. लोणीकंद भागात नवऱ्याने मध्यरात्री बायकोची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मीबाई जाधवराव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती बाबा जाधव याला अटक केली आहे. सोशल मीडियावर मोटो टॅना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तात्याना ओझोलिनाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तात्याना ही रशियाची रहिवासी होती. सोशल मीडियावर तिचे जगभरात मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील विकास द्विवेदी याचा साप पाठलाग सोडत नाही. त्याच्या सर्पदंशाचे घटनेने गूढ वाढत चालले आहे. विकासला आत्तापर्यंत 8 वेळा सर्पदंश झाला आहे. 8 वेळा सर्पदंश झाल्यानंतर तो वाचेल, पण 9व्या वेळेला सर्पदंश झाल्यावर त्याचा मृत्यू होईल असे सापाने स्वप्नात सांगितल्याचे विकासने म्हटले आहे. हवाई दलातील एका जवानाने त्याच्या वृद्ध आईची निर्घृण हत्या केली. जवानाच्या पत्नीने त्याच्यावर हत्येचा आरोप करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.